NMS स्कॉलरशिप परीक्षा 2026 जे विद्यार्थी यावर्षी देणार आहेत, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना NMS स्कॉलरशिप परीक्षा यावर्षी द्यायची आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण NMS स्कॉलरशिप परीक्षेसाठी सिलेबस काय आहे, अभ्यासक्रम काय आहे, ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की NMS स्कॉलरशिप परीक्षेसाठी 2 पेपर असतात. त्याच्यामध्ये पहिला जो पेपर असतो तो बौद्धिक क्षमता चाचणी, ज्याला आपण म्हणतो मेंटल ॲबिलिटी टेस्ट, आणि हा पेपर हा पूर्णपणे तुमच्या शालेय अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त असतो. त्यामुळे ह्या पेपरचा अभ्यासक्रम तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो. कारण जो दुसरा पेपर जो असतो तो तुमचा असतो शालेय क्षमता चाचणी, आणि या शालेय क्षमता चाचणी पेपरमध्ये तुमचा जो अभ्यासक्रम असतो तो तुमच्या शाळेच्या पुस्तकामधील असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे तुमच्यामधील शाळेमधील विज्ञान असेल, गणित असेल, हे विषय मुख्यतः त्याच्यामध्ये असतात. त्यानंतर सोबत समाजशास्त्र असतो. हा पेपर 2 असतो आणि प्रामुख्याने विद्यार्थ्यांना काय होतं की पेपर 2 मध्ये चांगले मार्क्स मिळत असतात. परंतु जो पेपर 1 असतो याच्यामध्ये विद्यार्थ्यांना काय अडचण येते की हा अभ्यासक्रम तुमच्या शालेय अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त असल्यामुळे, हा अभ्यासक्रम पूर्णतः स्पर्धा परीक्षांना निगडित म्हणजे जोडून असल्यामुळे हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना अवघड जातो आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात की याचा अभ्यास आम्ही कुठून केला पाहिजे, याची पुस्तके मार्केटमध्ये कोणती आहेत ते विकत घेतले पाहिजे, मग त्याचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा, रोजचे किती प्रश्न सोडवायचे, मग हे सगळं केल्यानंतर आम्हाला त्या परीक्षेमध्ये जास्त मार्क्स मिळतील. ह्या सगळ्या गोष्टींच्या प्रश्नांची जी उत्तरे आहेत तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि हा जो अभ्यासक्रम मी तुम्हाला आज देत आहे, जो पेपर 1 साठी म्हणजे बौद्धिक क्षमता चाचणी ह्या पेपरसाठी जो अभ्यासक्रम मी तुम्हाला आज देत आहे, तो अभ्यासक्रम तुमच्यासाठी अत्यंत सोप्या पद्धतीने मी साईटला काढलेला आहे. म्हणजे कसं असतं की ज्यावेळेस तुम्हाला अभ्यासक्रम देताना जर समजा असे त्याचे मुख्य प्रकार, त्याच्यामध्ये मग समजा बौद्धिक क्षमता चाचणीमध्ये कोणते टाईप्स येतात, त्याच्यामध्ये मग वर्गीकरणमध्ये सब टाईप्स कोणते येतात, समजा न्यूमेरिकल येतात, वर्ड्स बेसिस प्रश्न येतात. अशा पद्धतीने तुम्हाला जर फक्त मी टाईप्स सांगितले तर ते सुद्धा तुम्हाला ऐकायला आणि परत त्याच्यामधनं शोध घ्यायला तुम्हाला जड जाणार आहे. त्याच्यामुळे याच्या अगोदर NMS स्कॉलरशिप परीक्षेमध्ये कसे प्रश्न आलेले, त्याच्यावर आधारित जसे प्रश्न आलेले तशाच पद्धतीचा सिलेबस या ठिकाणी मी आज तुम्हाला सांगत आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत व्यवस्थितपणे बघायचा आहे. व्हिडिओ थोडासा जास्त मोठा होईल, परंतु हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे आणि मुद्दामून मी तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात यावं, यामुळे मी तुम्हाला पहिल्यांदा पेपर 1च्या गोष्टी जो तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे ह्या गोष्टी तुम्हाला याच्या माध्यमातून सांगणार आहे. तर आपण काय करू, 1 बाय 1 आपण डायरेक्ट सिलेबस बघायला सुरुवात करू. याच्यामध्ये पहिलं तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं, आपण काय करणार आहे, पेपर 1 म्हणजे बौद्धिक क्षमता चाचणी जो तुमचा पेपर असणार आहे याच्याविषयी आपण या ठिकाणी माहिती घेणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल की आपण कोणता घेतोय, बौद्धिक क्षमता चाचणी मेंटल ॲबिलिटी टेस्ट. आता याच्यामध्ये पहिला टाईप कोणता आहे, क्रमाने येणार आहे. क्रमाने म्हणजे एक क्रम विशिष्ट दिलेला असतो तुम्हाला, एक संख्यांचा. याच्यामध्ये तुम्हाला दिसेल क्रमाने येणाऱ्यामध्ये अक्षर आहे, क्रमाने येणाऱ्यामध्ये संख्या आहे, क्रमाने येणाऱ्यामध्ये आकृती आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, अक्षरावर प्रश्न येतात, संख्यांवर प्रश्न येतात, आकृतीवर प्रश्न येतात. क्रमाने येणारे म्हणजे काय असतं की विशिष्ट संख्यांचा, विशिष्ट शब्दांचा गट दिलेला असतो आणि तो गट एका विशिष्ट नियमावलीप्रमाणे क्रमाने येत असतो आणि त्याच्यामध्ये किंवा त्याच्या शेवटी एक अशी संख्या, असं अक्षर दिलेलं असतं की जे चुकीचं असतं किंवा गाळलेलं असतं, म्हणजे त्याच्या ठिकाणी तो ड्रॉप दिलेला असतो. समजा तुम्हाला सांगायचं झालं, अशा पद्धतीने तुम्हाला संख्या अक्षर दिलं जाईल आणि याच्यामध्ये तुम्हाला हा जो अक्षरांचा गट आहे, हा अक्षरांचा गट आहे, एका विशिष्ट नियमाने दिलेला असतो आणि या ठिकाणी सुद्धा एक अक्षरांचा गट दिला जातो आणि या ठिकाणी प्रश्नचिन्ह असतं आणि या प्रश्नचिन्हाच्या जागी तुम्हाला खाली 4 पर्याय दिलेले असतात आणि या 4 पर्यायामधून तुम्हाला एक असा गट उचलायचा असतो जो ह्या विशिष्ट नियमावलीशी जुळेल. मग या ठिकाणी काय वापरायचं असतं, तुम्हाला लॉजिक वापरायचं असतं. उदाहरण सांगायचं झालं म्हणजे समजा अक्षरांचा गट आहे, याच्यामध्ये समजा तुम्हाला W दिलेलं जातं आणि W सोबत एखादी संख्या 23 दिली जाते. मग याच्यामध्ये काय दिलं जातं, याच्यामध्ये तुम्हाला असं दिलं जातं की बाबा ह्या W मध्ये पुढचा संख्या गट तुम्हाला असा दिला जाईल की ह्याच्यामध्ये तुम्हाला दिलं जाईल, समजा Y दिलं जाईल आणि याच्यामध्ये तुम्हाला 25 दिलं जाईल.
याच्यामध्ये तुम्हाला काय दिलं जाईल 25 दिलं जाईल आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला काय दिलं पुढचा 3 नंबरमध्ये 3 नंबरमध्ये तुम्हाला दिलं जाईल एखादी अजून त्याच्यामध्ये ऍड करून तुम्हाला काय दिलं जाईल एक अक्षर ड्रॉप केलं जाईल ह्या ठिकाणी क्वेश्चन मार्क दिला जाईल आणि ह्या ठिकाणी दुसरं 3 नंबरचं अक्षर दिलं जाईल तुम्हाला. मग याच्यामध्ये तुम्हाला काय लॉजिक लावू शकता तुम्ही म्हणजे याच्यामध्ये 2 मध्येच लॉजिक नसतं याच्यामध्ये तुम्हाला इथं सुद्धा दिलं जातं इथं सुद्धा दिलं जातं. वेळेअभावी मी तुम्हाला काय सांगतो डब्ल्यू आणि डब्ल्यू आणि वायच्या मध्ये किती अक्षर कमी एक अक्षर कमी म्हणजे ते कोणचं आहे एक्स आहे आणि याच्यामध्ये किती नंबरचा गॅप आहे 23 मग याच्यामध्ये पुढं काय दिलं जाईल याच्यामध्ये पुढं काय तुम्हाला दिलं जाईल परत तुम्हाला या ठिकाणी एक अक्षर कमी एक संख्या कमी मग या ठिकाणी 2 अक्षर 2 संख्यांचा गॅप असेल या ठिकाणी 3 अक्षर 3 संख्यांचा गॅप असेल. अशा पद्धतीने तुम्हाला लॉजिक बेस्ड या ठिकाणी प्रश्न असतात आणि याच्यावर तुम्हाला आजपर्यंत तुम्ही स्कॉलरशिपचे पेपर काढून बघा NMS स्कॉलरशिपचे पेपर बाकीच्याही स्कॉलरशिपला अनेक आहेत परंतु ह्याच्यावर आधारित NMS वर किती प्रश्न आलेले दरवर्षी तुम्हाला प्रश्न आहे 1 प्रश्न 2 प्रश्न असे अक्षरावर प्रश्न आहेत संख्यांवर प्रश्न आहेत आकृतीवर प्रश्न आहेत दरवर्षी प्रश्न आहे. म्हणजे ही जर तुम्ही याच्यात जर तुम्ही प्रॅक्टिस केली हे जर तुम्ही लॉजिक डेव्हलप केलं तुमचं अनेक प्रश्नांचा सराव केला आणि हे काय पाठांतरामधून तुम्हाला येत नाही जसं तुम्ही पेपर सेकंडचं पाठांतर करू शकता तसं याच्यामध्ये अजिबात नाही. याच्यामध्ये तुम्हाला परत प्रश्न सोडावे लागतील आणि हे प्रश्न सोडून प्रश्नांचा सराव करून झाल्यानंतर तुमचं त्या ठिकाणी लॉजिक डेव्हलप होईल आणि आपोआप जसा प्रश्न तुम्हाला दिसेल जसा प्रश्न मग लॉजिक कशावर असतं स्क्वेअरवर लॉजिक असतं लॉजिक कशावर असतं क्यूबवर लॉजिक असतं त्यानंतर तुमचं म्हणजे वर्गमूळ घनमूळ बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार अशावरती लॉजिक दिलेलं असतं आणि त्या लॉजिकवर तुम्हाला प्रश्न सोडवायचे असतात. आणि ज्यावेळेस तुम्ही अनेक प्रश्नांचा सराव करता त्यावेळेस तुमचा तो प्रश्न ज्यावेळेस प्रश्न तुमच्या समोर येतील त्यावेळेस आपोआप तुमचे एक प्रश्न सुटायला लागतील आणि प्रश्न जसा तुमच्या समोर दिसेल तसं 0 मिनिटात विदिन 10 सेकंद 20 सेकंदामध्ये तुम्ही अगदी याचं उत्तर काढू शकता. पुढचा प्रकार हे झालं क्रमाने येणार तुमच्या लक्षात आलं की एक संख्या गट एक अक्षरांचा गट दिला जाईल त्याच्यामध्ये विशिष्ट नियमावलीप्रमाणे 2-3 शब्दांचा गट किंवा 2-3 अक्षरांचा समूह तुम्हाला दिला जाईल आणि एक ड्रॉप केलं जाईल आणि त्याचं उत्तर तुम्हाला खालील पर्यायामधून निवडायचं आहे. त्या ठिकाणी आपण पुढचं बघू. आता पुढचं विसंगत पद म्हणजे काय एखादा संख्यांचा गट इथं दिसेल तुम्हाला अक्षरांचा गट किंवा संख्यांचा समूह हे दिलं जाईल तुम्हाला किंवा आकृत्या दिल्या जातील आणि याच्यामध्ये विसंगत पद कोणतं आहे म्हणजे त्या समूहाला अक्षर समूहाला गटाला मिळतं जुळतं पद कोणतं नाही ते तुम्हाला दिलं जाईल. मग याच्यामध्ये तुम्हाला सपोज संख्या दिल्या जातील याच्यामध्ये संख्या तुम्हाला काय दिल्या जातील मी तुम्हाला सांगतो तुम्हाला डायरेक्ट याच्यामध्ये तुम्हाला दिलं जाईल समजा 2 आपण संख्यांचं बघू मग अशा अक्षरांचं उदाहरण बघितलं होतं याच्यामध्ये तुम्हाला दिलं जाईल 3 ठीक आहे याच्यामध्ये तुम्हाला दिलं जाईल 3 या ठिकाणी दिलं जाईल तुम्हाला 10 दिलं जाईल आणि या ठिकाणी पुढे तुम्हाला काय दिलं जाईल समजा तुम्हाला दिलं जाईल या ठिकाणी 15 या ठिकाणी तुम्हाला काय दिलं जाईल 15 दिलं जाईल 2 3 10 15 ठीक आहे आणि पुढे काय दिलं जाईल तुम्हाला पुढे अजून काय दिलं जाईल तुम्हाला 24. आता या ठिकाणी काय लॉजिक तुम्ही लावू शकता या ठिकाणी काय लॉजिक तुम्हाला लागेल हिथं तुम्हाला दिसेल काहीतरी याच्या जवळचं आहे लॉजिक काय लागेल या ठिकाणी 2 कोणाच्या तरी स्क्वेअरच्या जवळ आहे 3 कोणाच्या तरी स्क्वेअरच्या जवळ आहे 10 स्क्वेअरच्या जवळ आहे 15 स्क्वेअरच्या जवळ आहे आणि 24 सुद्धा स्क्वेअरच्या जवळ आहे. मग स्क्वेअरच्या कोणत्या समजा या ठिकाणी लॉजिक काय लागतं या ठिकाणी लॉजिक काय लागेल 1 चा स्क्वेअर अधिक 1 या ठिकाणी काय लॉजिक लागेल 2 चा स्क्वेअर वजा 1 2 चा स्क्वेअर काय 4 वजा 1 3 1 चा स्क्वेअर काय 1 अधिक 1 2 त्या ठिकाणी इथं काय लॉजिक लागेल 3 चा स्क्वेअर अधिक 1 मग 3 चा स्क्वेअर काय 9 अधिक 1 10 मग या ठिकाणी काय लॉजिक लागेल तुमचं 4 चा स्क्वेअर वजा 1
4चा स्क्वेअर काय 16 वजा 1 15. आणि या ठिकाणी काय लॉजिक लागायला पाहिजे परत तुमचं. मग या ठिकाणी काय 1 अधिक 1 वजा 1, म्हणजे या ठिकाणी अधिक 1 वजा 1 अधिक 1 वजा 1. मग या ठिकाणी परत काय यायला पाहिजे अधिक 1 यायला पाहिजे. या ठिकाणी काय यायला पाहिजे अधिक 1 यायला पाहिजे. मग इथं झाला 4चा. मग 5चा स्क्वेअर काय येतो 25. 25 अधिक 1 या ठिकाणी 26 पाहिजे होतं. या ठिकाणी 26 पाहिजे होतं. मग हे विसंगत पद आहे. हे तुमच्या संख्या मालिकेला मिळतं जुळतं पद नाहीये. अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी विसंगत पद किंवा विसंगत संख्या म्हणजे विसंगत अक्षर या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय शोधून काढायचंय. पाठीमागं बघितलं प्रश्न कशावर आहे संख्यावर, अक्षरावर, आकृतीवर. या गटामध्ये सुद्धा या टाईपमध्ये सुद्धा कशावर प्रश्न आहे अक्षर, संख्या, आकृती, संख्या मालिकेतील चुकीचं पद. जसं तुम्हाला मी आत्ता समजावून सांगितलं अशा पद्धतीने सगळ्या टाईपवर तुम्हाला पुढे जसं जसं जाचाल जसं जसं तुम्हाला पुढे जाल तसं तुझं तुमच्या लक्षात येईल की सगळे प्रश्न हे अक्षर, संख्या, आकृती, अक्षर, संख्या, आकृती अशावर आहे. आता बैठक म्हणजे सिटिंग अरेंजमेंट. दरवर्षी सिटिंग अरेंजमेंटवर एखादं वर्ष असं आहे NMS स्कॉलरशिपला की ज्याच्यावर प्रश्न आलेला नाहीये, परंतु तुम्हाला दरवर्षी सिटिंग अरेंजमेंट प्रश्न येईल. सिटिंग अरेंजमेंट म्हणजे कसं असतं तुम्हाला बैठक व्यवस्था डावीकडे, उजवीकडे, पुढे, मागे, खालीवर अशा पद्धतीचे व्यक्तींची नावं दिली जातात आणि ते व्यक्ती विशिष्ट त्यांच्या दिशेप्रमाणे बसले आहेत. याच्यामध्ये अशा प्रश्न सोडवत असताना तुम्हाला कशाचा अभ्यास असला पाहिजे, लॉजिक कसं डेव्हलप करायचं, कोणत्या कोणत्या लॉजिकवर आतापर्यंत प्रश्न आले, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला येणाऱ्या कालखंडामध्ये ज्यावेळेस आपली आता यूट्यूब सिरीज आपण घेणार आहे, ह्या यूट्यूब सिरीजमध्ये प्रत्येक लेक्चरच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या प्रश्नांचं लॉजिक कसं तुम्हाला तात्काळ लागलं पाहिजे. आणि 1 मिनिटं तुम्हाला एक प्रश्न सोडवण्यासाठी असतो, तर तो प्रश्न तुमचा अर्धा मिनिटं, 40 सेकंद, 30 सेकंदामध्ये कसा सुटल ह्या गोष्टी तुम्हाला पुढील लेक्चरच्या माध्यमातून मी सांगणार आहे. तत्पूर्वी आपण सिलेबस सगळ्या गोष्टी बघू. मग याच्यामध्ये तुम्हाला सिटिंग अरेंजमेंटमध्ये काय सांगितलं जाईल. समजा 4 व्यक्ती, समजा त्याचं उदाहरण आपण घेऊ. 4 व्यक्तींचं उदाहरण घेऊ. समजा 4 व्यक्तीची नावं तुम्हाला दिली जातील. समजा निलेश, ठीक आहे, निलेश, त्यानंतर योगेश, ठीक आहे, योगेश, त्यानंतर किरण आणि अक्षय. समजा ह्या व्यक्तींची नावं दिली जाईल आणि तुम्हाला काय सांगितलं जाईल तुम्हाला सांगितलं जाईल की बाबा हे व्यक्ती कॅरम खेळतात. हे व्यक्ती काय करतात, हे व्यक्ती कॅरम खेळतात, कॅरम. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला काय झालं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस सिटिंग अरेंजमेंट सारखे आवडता खेळ, नावडता खेळ, आवडता विषय, नावडता विषय याच्यावर ज्यावेळेस प्रश्न येईल त्यावेळेस हे एक तुम्ही सोडवलं का त्याच्यावर 3, 4, 2, 1 प्रश्न असतात. म्हणजे एक लॉजिक तुम्ही लावलं, एक तुम्ही हे सोडवलं तर तुम्हाला 2 मार्क 3 मार्क तो प्रश्न सहजरित्या मिळवून देतो. त्यामुळं असे प्रश्न जरूर सोडवायचे. कारण ज्यावेळेस आपण पाठीमागे क्रमाने येणारे अक्षय वगैरे याच्यामध्ये चुकून 1-2 प्रश्न असतात, 2 प्रश्न असतात मोठ्या मुश्किलीने. परंतु ज्यावेळेस असे प्रश्न येतात 3-4 प्रश्न सहज 3-4 मार्क्स तुम्हाला आपल्याला या ठिकाणी मिळून जातात. मग या ठिकाणी नियम काय सांगितला जातो तुम्हाला, या ठिकाणी नियम सांगितला जातो की समजा निलेश आणि योगेश हे दोघं पार्टनर आहेत. पार्टनर म्हणजे समोर बसलेले आहेत, बरोबर. ते मग याच्यावरून तर लॉजिक लावू शकतो आपण, त्यांना इथं बसवायचं का इथं बसवायचं हे तर तुम्हाला लॉजिक लागत नाही. मग पुढचं तुम्हाला गोष्ट दिली जाते, मग या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलं जातं, योगेश हा उत्तर दिशेला तोंड करून बसलेला आहे. उत्तर. मग ज्यावेळेस तुम्हाला उत्तर दिशा, पहिली दिशा माहीत पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस तुमचा पेपर सोडवत जाता असे लक्षात ठेवायचं, तुमच्या पेपरचा पार्ट ज्यावेळेस तुमच्या समोर असतो त्यावेळेस दिशा कायम ही पेपरच्या वरच्या बाजूची दिशा ही उत्तर असती, खालच्या बाजूची दिशा ही दक्षिण असती. म्हणजे कुठेही तुम्ही समोर, त्यानंतर तुम्ही ह्या साईडला तुमच्या उजव्या साईडला जी असती तुमची पूर्व असती आणि या ठिकाणी तुमची पश्चिम असती. मग योगेश जर उत्तरेला तोंड करून बसलाय, मग हे जे कॅरम आहे या ठिकाणी योगेश कुठं बसलाय, इथं बसलाय. योगेश कुठं बसलाय, इथं बसलाय. मग याच्यामध्ये तुम्हाला काय आहे, योगेश आणि निलेश तर दोघं पार्टनर आहेत. मग निलेश त्याच्या समोर बसलाय, अशा पद्धतीचे तुम्हाला झालं. ह्या 2 गोष्टी क्लिअर झाल्या. पुढचा पार्ट तुम्हाला काय दिला जातो, की किरण. समजा किरण निलेशच्या उजव्या साईडला बसला नाही. मग उजव्या साईडला बसला नाही म्हणजे कोणत्या साईडला बसलाय, कारण 2च जागा शिल्लक आहे. मग किरण तर निलेशच्या उजव्या साईडला तर बसला नाही. मग किरण कुठं बसलाय, निलेशच्या डाव्या साईडला बसलाय. ठीक आहे, डाव्या साईडला बसलाय. आणि मग एकच जागा खाली राहती, ती म्हणजे अक्षयची जागा खाली राहते. मग तुम्हाला त्याच्यावर पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न अशा पद्धतीचे प्रश्न विचारतात. मग पहिला प्रश्न काय विचारला जाईल, समजा निलेशच्या उजव्या साईडला कोण बसलंय, मग कोण बसलंय, अक्षय बसलाय. निलेश कोणत्या दिशेला तोंड करून बसलाय,
दक्षिण दिशेला तोंड करून बसलाय. किरणच्या उजव्या साईडला कोण आहे? किरणच्या उजव्या साईडला कोण आहे? निलेश आहे. मग अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये 3 मार्क्स देऊन जातात. हे झाले तुमचे डावीकडे उजवीकडे जी सिटिंग अरेंजमेंट झाली, बैठक व्यवस्था झाली, मग विद्यार्थ्यांना खेळ, मग असेच 4 नावं दिले जातील. मग एखाद्याला हॉकी आवडते, एखाद्याला क्रिकेट आवडते, एखाद्याला कबड्डी आवडती. मग त्याच्यामध्ये प्रश्न दिले जातात की कोणाला कबड्डी आवडत नाही, कोणाला हॉकी आवडत नाही, कोणाला दोन्हीही खेळ आवडत. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात. पुढे बघू आपण पुढे बघू. आरशातल्या प्रतिमा. या ठिकाणी तुम्हाला काय दिलं जातं? आरसा किंवा पाणी. याच्या सुद्धा लॉजिक बेस आहे बरं का. प्रत्येक गोष्ट लॉजिक बेस आहे आणि याचं लॉजिक मी तुम्हाला लेक्चरमध्ये सांगणार आहे. हे असे प्रश्न जे पाठीमागचे मी तुम्हाला सोडवून दाखवतोय, एवढा वेळ लागत नाही. 30 सेकंद, 20 सेकंद, 10 सेकंदामध्ये सुद्धा काय प्रश्नांचे तुम्ही उत्तर लॉजिकनी काढू शकता. की समोर प्रश्न दिसला, खाली ऑप्शन दिले की तुम्ही लगेच त्याचं लॉजिक लावू शकता. लगेच तुमचं क्यूबचं लॉजिक आहे की स्क्वेअरचं लॉजिक आहे, कशा पद्धतीचं लॉजिक याला लागू शकतं, हे तुम्ही प्रश्न त्या ठिकाणी सोडवू शकता. आता आरशातल्या प्रतिमा आणि पाण्यातल्या प्रतिमा. एखादी गोष्ट तुम्ही आरशात पकडून चाला की ही प्रतिमा आरशात कशी दिसते, पाण्यात कशी प्रतिमा दिसते. मग या ठिकाणी काय सहज तुम्हाला काय दिलं जातं? एखादं उदाहरण दिलं जातं. एक असा क्वेश्चन असतो, खाली 4 पर्याय दिलेले असतात. समजा एखादी प्रतिमा आहे ती अशी दाखवली जाते आणि या ठिकाणी आरसा असतो. म्हणजे क्वेश्चन मध्येच अशी आकृती लिहिली जाते आणि असा आरसा दिला जातो. तर ही प्रतिमा आरशात कशी दिसेल? मग ही प्रतिमेचे वेगवेगळे ऑप्शन खाली दिलेले असतात. वेगवेगळे ऑप्शन काहीतरी दिले असतो. ह्याला असे 2 बाण नाहीत, मग याला एकच ठेवला जातो. दुसऱ्या आकृतीमध्ये इकडून बाण ठेवलाय तर तो इकडून ठेवला जातो आणि मग तुम्हाला एखाद्या ऑप्शनमध्ये बरोबर हे प्रतिमा आरशात कशी दिसेल ती आकृती दिली जाते. मग ही प्रतिमा आरशात कशी दिसेल, अशा पद्धतीचे तुम्हाला उत्तर दिलं जातं की ती प्रतिमा तुम्हाला आरशात दिसेल कशी. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला दिले जातात आणि हे सुद्धा प्रश्न दरवर्षी पेपरला असतात. ठीक आहे. पुढे बघू. सहसंबंध टाइप्स म्हणजे काय? एक संख्या गट दिला जातो किंवा अक्षरांचा गट दिला जातो. संख्यांचा समूह किंवा अक्षरांचा गट दिला जातो आणि याच्यामध्ये काय जातं? समजा संख्यांचा विचार करायला गेलो, अक्षरांचा विचार करायला लागतो. एक अक्षरांचा गट असतो. ह्या गटासोबत काहीतरी संबंध असतो. म्हणजे ह्या दोघांमध्ये समजा 3 अक्षर आहेत, मग ह्याच्यामध्ये 1चा डिफरन्स असेल, याच्यामध्ये 2चा डिफरन्स असेल आणि याच्यामध्ये 3चा डिफरन्स असेल. असं लॉजिकने ही तयार केलं जातं आणि इथं तुम्हाला एक दुसरा असा अक्षरांचा गट दिला जातो आणि त्याच्यासमोर एक असा क्वेश्चन मार्क दिला जातो. मग याच्या नियमाप्रमाणे ही गटाचा ह्यासोबत काय संबंध लागतो, अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला दिले जातात. याला काय म्हणतो आपण? सहसंबंध म्हणजे एकामेकात काय संबंध आहे अशा लॉजिकवर. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं, समजा संख्या आहे. मग समजा संख्यांचं काय ठिकाणी, या ठिकाणी तुम्हाला समजा 5 आहे, या ठिकाणी समजा 5 दिलेला आहे. ठीक आहे. या ठिकाणी समजा 5 दिलेला आहे. मग 5च्या पुढे संबंधामध्ये तुम्हाला काय दिलं जाईल? 100 दिलं जाईल. ठीक आहे. समजा उदाहरण घ्या, 100 दिलं जाईल. मग 100च्या पुढे काय आहे? याच्यामध्ये तुम्हाला काय दिलं जाईल? याच्यामध्ये तुम्हाला 8 दिलं जाईल आणि ह्या 8चा संबंध पुढं कसं काय, ह्या लॉजिकनुसार कसं काय पुढं लागेल, कसा लागेल, या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन मार्क दिलं जातं. मग तुम्हाला खाली 4 ऑप्शन दिले जातात. समजा एका ऑप्शनमध्ये तुम्हाला 120 आहे, एका ऑप्शनमध्ये तुम्हाला 80 आहे, एका ऑप्शनमध्ये तुम्हाला 64 आहे आणि दुसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्हाला काय दिलं जाईल? शेवटच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला 448 समजा दिलं जाईल, तुम्हाला 448 दिलं जाईल. मग आता तुम्हाला लॉजिक लावायचं आहे की कसं लॉजिक आहे. मग तुम्ही काय करता? पहिल्यांदा डोकं लावता, नाही 5 गुणिले 20 करून बघू. 5 गुणिले 20 100 लागतंय. मग 8 गुणिले 20 केलं, किती येतंय? 200 येतंय. 200 तर पर्यात नाहीये. मग तुम्ही काय करणार? दुसरं लॉजिक. मग मी तुम्हाला डायरेक्ट लॉजिक सांगतो, पण हे लॉजिक डेव्हलप कसं करायचं, कसे डेव्हलप होतील? प्रश्नांचा सराव करून डेव्हलप होतील. वेगवेगळे प्रश्न पुन्हा पुन्हा सोडवून हे लॉजिक तुमचं डेव्हलप होईल आणि हे लॉजिक तुमचं डेव्हलप करण्याला येणारे यूट्यूब सिरीज तुमच्या कामात येईल. ठीक आहे. मग याचं लॉजिक काय लागतं? याचं लॉजिक असं आहे, 5चा स्क्वेअर गुणुले
5 वजा 1. मग 5चा स्क्वेअर काय येतो 25. 25 गुणिले 5 वजा 1 4. 25 चोक 100. 25 चोक 100. मग 5चं लॉजिक 100 लागलं. 5चं लॉजिक 100 लागलं. ठीक आहे. त्यानंतर 8. त्यानंतर 8. आता 8चा स्क्वेअर काय येतो 8चा स्क्वेअर गुणिले 8 वजा 1. मग 8चा स्क्वेअर काय येतो 8चा स्क्वेअर येतो 64. 8चा स्क्वेअर आहे 64. मग 8 वजा 1 किती 8 वजा 1 किती 7. मग 64 गुणिले 7 किती 7 चोक 28. आजच्या आला 2. 6 7 42. 42 आणि 2 44. मग 448 तुमचं उत्तर आहे. एक मिनिट. कमी का लो कारण जरा. मग ह्या ठिकाणी तुमचं असं उत्तर येईल. मग ह्या लॉजिकनुसार तुम्हाला अक्षरावर प्रश्न असतील, तुम्हाला संख्यांवर प्रश्न असतील, अशा विविध प्रकारचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. लक्षात आलं. मग आकृत्याची काही सहसंबंध दिले जातील, तुम्हाला संख्यांचे काही सहसंबंध दिले जातील. अशा पद्धतीचे प्रश्न मग तुम्हाला पेपरमध्ये सोडवायचे आहेत. आणि प्रत्येक वर्षी अशा टाईप्सवर प्रश्न असतो. पुढचा आहे सांकेतिक भाषा. सांकेतिक भाषा म्हणजे काय. मग त्याच्यावर सांकेतिक भाषा 4 सांकेतिक शब्दांचे शब्द भाषेमध्ये शब्द. त्यानंतर सांकेतिक अंकावर प्रश्न दिले. याच्यावर प्रश्न कसे असतील, याच्यावर प्रश्न समजा असे असतील. तुम्हाला समजा एक असं तुम्हाला कॉलम दिला जाईल. सांकेतिक म्हणजे कोड, थोडक्यात कोड. याचा कोड, हे असे 2 कॉलम दिले जातील. ह्या अक्षराचा कोड इथं, ह्या अक्षराचा कोड इथं. मग समजा एखादा शब्द समजा एरिया आहे. ठीक आहे, एरिया आहे. त्यानंतर एखादा शब्द रूल असेल. ठीक आहे. त्यानंतर पुढचा शब्द आपण घेऊ समजा टूर. ठीक आहे, टूर. त्यानंतर अशा पद्धतीचे प्रश्न दिले जातात तुम्हाला. मग शब्द दिले जातात. मग समजा ए साठी एक फिक्स आकडा केलेला असतो 2. आर साठी समजा एखादं लॉजिकने असतं 3. ई साठी समजा असेल 4. मग ह्या ठिकाणी आर साठी काय आहे. मग ह्याचा कोड काय तयार होईल, याचा कोड तयार होईल 2 3 4 2. मग आरचा काय परत येतो 3. यू साठी परत असेल 5. मग 5. अशा पद्धतीचे परत सांकेतिक शब्द पुन्हा दिले जातात तुम्हाला. आणि खाली तुम्हाला याच्यावर 1 कधी 2 शक्यतो असतात. मग कधी 3 सुद्धा असतील प्रश्न. मग ह्या संकेतानुसार ह्या शब्दांचा वापर करून एखादा दुसरा शब्द विचारला जाईल आणि त्याचा कोड काय तुम्हाला विचारला जाईल. अशा पद्धतीचे अंकांवर प्रश्न असतील, अशा पद्धतीचे शब्दांवर प्रश्न असतील, अशा पद्धतीचे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न असतील. हे लक्षात घ्या तुम्ही. एकदम सोपं आहे. पण एक गोष्ट आतापर्यंत तुमच्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. ती गोष्ट कोणती. कोणताही सर टाईप्स घ्या, पण त्याच्यावर एक तर अक्षरावर प्रश्न आहे सर, एक तर अंकांवर प्रश्न आहे. मग याच्यामध्ये काही वजाबाकी तुम्ही प्रकार सांगितले, बेरेज, भागाकार, स्क्वेअरवर जास्त आहेत, क्यूबवर जास्त आहेत. म्हणजे एक लक्षात घ्या, तुम्हाला ज्यावेळेस अशा प्रश्नांचा सराव तुम्ही करायला लागसाल त्यावेळेस हे टाईप्स तुमच्यापुढे काहीच नाहीत. तुम्ही ज्यावेळेस अशा थोड्याफार एक मल्टिपल प्रश्नांचा सराव करसाल त्यावेळेस आपोआप तुमचं लॉजिक डेव्हलप जाईल. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, हे प्रश्न तुम्हाला जे आत्ता NMS स्कॉलरशिप परीक्षेसाठी आहेत ना, ते तुम्हाला 10वी झाल्यानंतर तुम्ही पोलीस भरती द्या, त्यानंतर तुम्ही MPSC करा, त्यानंतर तुम्ही बँकिंग करा, तुम्ही UPSC द्या, कोणती बी परीक्षा द्या स्पर्धा परीक्षेची, तलाठी द्या, ग्रामसेवक द्या, कृषी सेवक द्या, आरोग्य सेवक द्या. याच्यामध्ये जो बुद्धिमत्ता पार्ट असतो, बुद्धिमत्ता म्हणजे तुमचा जो लॉजिकल रिझनिंग जो हा तुमचा पार्ट असतो, त्याच्यावर अशा पद्धतीचे प्रश्न असतात. मग तुम्ही एक गोष्ट या ठिकाणी विचार करा, लक्षात घ्या की गव्हर्नमेंटनी हा विषय काय ॲड केला असेल. तुम्हाला स्कॉलरशिप तर मिळेल, तुम्ही अभ्यास केला तर स्कॉलरशिप नक्की मिळेल तुम्हाला. परंतु सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की ते म्हणजे अशा प्रश्नांच्या माध्यमातून भविष्यामध्ये तुम्हाला ज्या तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षा द्या, त्या स्पर्धा परीक्षांचा पाया अशा स्कॉलरशिपच्या माध्यमातून मजबूत होण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही मेरिटमध्ये आल्यानंतर, रँकमध्ये आल्यानंतर, पास झाल्यानंतर स्कॉलरशिप मिळणार, तो भाग वेगळा. परंतु महत्त्वाचा भाग काय की तुमचा पाया भक्कम होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने तुम्ही NMS स्कॉलरशिपची परीक्षा, जर तुम्ही इलिजिबल असाल, जर तुम्ही पात्र असाल तर देण्याचा प्रयत्न करा. कारण काय की अशा परीक्षांमधूनच आपल्याला मेंदूचा विकास होत असतो
आपली बौद्धिक क्षमता, विचार करण्याची क्षमता वाढत असते आणि अशा माध्यमातून, अशा प्रश्नांच्या माध्यमातून आपण आपला पाया मजबूत करत असतो. पुढचा, गटात बसणारे पद. गटात बसणारे पद म्हणजे काय असतं की तुम्हाला असे याच्यामध्ये पण सेम संख्यावर प्रश्न असतील, अक्षरावर काय प्रश्न असतील आणि आकृतीवर काय प्रश्न असतील. मग असं काय क्रमाने येणारे बघितलं, गटात बसणारे बघतोय, त्यानंतर तुमचं सांकेतिक भाषेमध्ये बघितलं, असे वेगवेगळे प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय. मग गटात बसणारे याच्यामध्ये सुद्धा मग 4 पर्याय आहेत, 4 अशा पद्धतीचा गट दिला जातो, अशा पद्धतीचा गट दिला जातो आणि अशा पद्धतीच्या गटामध्ये एक मांडणी विशिष्ट क्रमाने केलेली असती. विशिष्ट क्रमाने याच्यामध्ये काहीतरी असतं, याच्यामध्ये काहीतरी लॉजिक असतं, याच्यामध्ये काहीतरी लॉजिक असतं, याच्यामध्ये काहीतरी लॉजिक असतं आणि तशात वेगवेगळे खाली 4 पर्याय दिले जातात. मग याच्यामध्ये हा गट याच्या रूलप्रमाणे नसतो, हा गट याच्या रूलप्रमाणे नसतो, म्हणजे नियमाप्रमाणे नसतो. एखादा गट असा असतो की तुमचा रूलप्रमाणे असतो, नियमाप्रमाणे असतो आणि तो गट तुमचं उत्तर असतो. मग 1 नंबरचा ऑप्शन, 2 नंबरचा ऑप्शन, 3 नंबरचा ऑप्शन, मग ते संख्येच्या बाबतीत आहे, मग ते तुमचं अक्षरांच्या बाबतीत आहे. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला असतात, अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी असतात. पुढे बघू आपण भौमितिक आकृत्या म्हणजे चौरसातील संख्या. एक चौरस तुम्हाला दिला जातो, त्या चौरसामध्ये संख्या दिलेल्या जातात आणि ते तुम्हाला लॉजिक बेस प्रमाणे एखादी जागा कमी दिली जाते, एखादी जागा भरलेली नसते, परत संख्यांवर आलं म्हणजे तुमचं लॉजिकल रिजनिंग, तुमचं बौद्धिक क्षमता चाचणी पूर्ण संख्या अक्षर फक्त त्याला ह्या नियमाप्रमाणे, त्या नियमाप्रमाणे, ह्या प्रकाराप्रमाणे, त्या प्रकाराप्रमाणे अशा पद्धतीने दिलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये चौरसातील संख्या, आकृतीच्या आतील व बाहेरील संख्या, कंसातील संख्या, नियमो संख्या, गणितीय. आता ही तुम्हाला सांगतो का, याच्यामध्ये लॉजिक एकच आहे बरं का. याच्यामध्ये तिन्ही टाईपमध्ये लॉजिक एक, चारही टाईपमध्ये लॉजिक एकच आहे. कसं, उदाहरण घेऊ, कोणतं बी एक घेऊ, समजा चौरसातील संख्या घेऊ. मग अशा पद्धतीचा तुम्हाला एक चौरस दिला जाईल, अशा पद्धतीचा एक चौरस दिला जाईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिलं जाईल, अशा प्रकारचे संख्या दिल्या जातील. समजा एक सोप्पं घेऊ, सोप्पं, आणि असंच असतं सोप्पं म्हणजे हे सुद्धा पेपरलाच येतं, फक्त थोडंसं वेगळ्या पद्धतीने. मग मी तुम्हाला वजाबाकीप्रमाणे सांगेल, ते तुम्हाला स्क्वेअर प्रमाणे विचारतील. मी तुम्हाला बेरजेप्रमाणे सांगेल, ते तुम्हाला भागाकाराने विचारतील. मी तुम्हाला अजून वेगळ्या पद्धतीने सांगेल, ते तुम्हाला गुणाकाराने विचारतील. अशा पद्धतीचे. मग ह्याच्या ठिकाणी समजा तुम्हाला 2 आहे, 3 आहे, 4 आहे, ठीक आहे, 5 आहे, 6 आहे, 7 आहे. मग ह्याच्या ठिकाणी तुम्हाला काय विचारलं जाईल, याच्या ठिकाणी तुम्हाला दिलं जाईल 29 दिलं जाईल. मग हिचं काय तुम्हाला दिलं जाईल, ह्या ठिकाणी तुम्हाला 45 दिलं जाईल आणि हिथं क्वेश्चन मार्क दिला आणि तुम्हाला सांगतील ह्या ठिकाणी या ठिकाणी कोणता पर्याय येईल. आणि खाली पर्याय असतात बरं का, खाली पर्याय असतात. सोप्पं असतं एकदम. तुम्ही काय ज्यावेळेस प्रश्न सोडवसाल ना, तुम्ही डायरेक्ट ह्याच्यातलं ऑप्शन उचलणार, डायरेक्ट तिथं मांडणार. एवढं तुमचं सर्वातनं लॉजिक डेव्हलप होणार. मग याच्यामध्ये काय लॉजिक लावू शकता तुम्ही, 5 आणि 2 7 तर होत नाही, 7चा स्क्वेअर केला होत नाही, मग कसं करायचं. मग तुमच्या लक्षात तुम्ही ज्यावेळेस प्रश्न सोडत तुम्ही लगेच म्हणता, हां 2चा स्क्वेअर काय 4 आहे, 5चा स्क्वेअर काय 25, 25 अधिक 4 29, मस्त आहे, ठीक आहे. मग इथं लगेच तुम्ही म्हणता 3चा स्क्वेअर काय 9 आहे, 6चा स्क्वेअर काय 36, 36 आणि 9 काय 45. मग तुम्ही खाली काय म्हणता, 4चा स्क्वेअर 16 येणार, 7चा स्क्वेअर 49 येणार, 49 अधिक 16 तुम्ही लगेच म्हणता इथं 65 आहे. पण ते पण काय त्यावेळेस विद्यार्थ्यांना अडकवण्यासाठी, विद्यार्थ्यांचा वेळ त्या प्रश्नामध्ये जास्त काढून घेण्यासाठी. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही प्रश्नावर एखाद्या अटकता त्यावेळेस तुम्हाला पुढचे प्रश्न अटेम्प्ट करता येत नाही, कारण तुम्हाला 90 प्रश्न सोडवण्यासाठी 90 मिनिटाचा वेळ असतो. 90 प्रश्न सोडवण्यासाठी 90 मिनिटाचा वेळ असतो. मग त्यावेळेस तुम्ही विद्यार्थी अटकून बसता. मग त्यांना तुम्हाला परेशान करण्यासाठी ते काय करता, ह्या ठिकाणी लिहितील 92, ह्या ठिकाणी लिहितील 54 आणि ह्या ठिकाणी क्वेश्चन मार्क येतील. मग परत तुमचा प्रश्न की 92 संख्या कशी तयार होती, 2चा क्यूब करून बघू 8, 5चा क्यूब करून बघू 125, 125 92 होत नाही. मग इथं काय केलेलं, फक्त त्यांनी काय केलेलं, 2चा स्क्वेअर 4 केला, 5चा स्क्वेअर 25 केला, 25 आणि 4 29ला उलटलेलं 92, हिथं 45ला उलटलेलं 54 आणि ह्या ठिकाणी 65ला उलट तुम्हाला काय लिहायचंय 56. फक्त ही संख्या इकडे, ती संख्या तिकडे. मग हे तुम्हाला कंसातील संख्या म्हणजे इकडे एक संख्या दिली, इथं कंस दिला जाईल, हिथं एक संख्या दिली जाईल. मग हिथं एक संख्या, कंसातली संख्या त्यांनी दिली जाईल. दुसऱ्या पर्यायामध्ये असं सेम, हिथं एक संख्या, कंसात एक संख्या दिली जाईल, हिथं एक संख्या आणि कंसामध्ये प्रश्नचिन्ह आणि हे 2 प्रमाण लॉजिक लावा आणि हे प्रश्न सोडवा. असे प्रश्न तुम्हाला, मग लॉजिक तर सेम आहे ना. आकृतीच्या आतील व बाहेरील संख्या म्हणजे काय, सेम.
चौरस देतील, त्रिकोण देतील, आयत देतील. समजा त्रिकोण दिला, त्रिकोणामध्ये तुम्हाला काय दिलं जाईल, समजा इथं तुम्हाला परत त्याच नियमाप्रमाणे सांगतो 2 दिलं जाईल, 3 दिलं जाईल, 5 दिलं जाईल. मग काय वेळेस लय सोपं विचारायचं असेल ह्यांची बेरीज या ठिकाणी एवढं सोपं देत नाही, पण सांगतो 5 आणि 3 8 आणि 2 10 दिले जातील. दुसऱ्या ह्याच्यामध्ये सेम दिला, तिसऱ्या ह्याच्यामध्ये सेम झाले, एका ठिकाणी क्वेश्चन मार्क. किंवा याचा स्क्वेअरवर विचारतील, याच्या क्यूबवर विचारतील, क्यूबमधनं 1 वजा करतील, क्यूबमधनं 2 वजा करतील, स्क्वेअरच्या दुप्पट करतील. काही लॉजिक असतं. पण शक्यतो तुमच्या मेंदूच्या विकासाप्रमाणे तुम्ही कोणत्या वर्गात आहे त्याप्रमाणे अतिशय तुम्हाला लॉजिक लागेल, कसं फास्ट लागेल, शेवटी तुम्हाला ते सोडवण्यासाठी देतात. पण तुमची क्षमता विचारायची असल्यामुळे, क्षमतेची जाणीव करून घ्यायची असल्यामुळे, तुमची विचार करण्याची क्षमता किती आहे याच्यानुसार ते तुम्हाला काय करतात, त्या पद्धतीचे तुम्हाला प्रश्न दिले जातात. मग सेम नियमसंख्या गट. नियमसंख्या गट म्हणजे काय येतो, असा संख्या गट दिला जातो, असा संख्या गट दिला जातो, 3 असे संख्या गट दिले जातात, चौथा दिला जातो. हा संख्या गट एका नियमाप्रमाणे, तोच संख्या गट ह्या नियमाप्रमाणे, हा पण त्या नियमाप्रमाणे, मधला चुकीचा असतो. याचं लॉजिक ह्या तिघांशी लागत नसतं आणि ते चुकीचा संख्या गट आपल्याला निवडायचा असतो, चुकीचा संख्या गट आपल्याला निवडायचा असतो. अशा पद्धतीने तुम्हाला त्याच्यावर प्रश्न असतात. ठीक आहे, पुढे बघू आपण, पुढे बघू. लयबद्ध मांडणी. लयबद्ध मांडणी म्हणजे हे तर लय सोपं आहे, पण ते जसं प्रश्न आपल्याला दिसतो ना त्यावेळेस आपल्याला वाटतं की हे काय आहे काय नाही. या ठिकाणी एक अक्षरांचा संख्या गट समजा दिलेला आहे, अक्षरांचा संख्या गट दिलेला आहे. मग तुम्हाला काय दिलं तर 3 अक्षरांचा संख्या गट दिला जातो. मग याच्या ठिकाणी काय आहे, समजा ए बी, मग हे विचारलं जातं तुम्हाला बी, त्या ठिकाणी हे विचारलं जातं. अशा पद्धतीचे प्रश्न असतात. काही वेळा तुम्हाला काय विचारलं जातं की ए बी, मग इथं तुम्हाला काय विचारलं जातं, लॉजिक कायला खाली ऑप्शन कसे असतात, ए, मग ही नियमाप्रमाणे कोणते आहे, ए बी, ए बी, ए बी, ए बी. म्हणजे खाली ऑप्शन तुम्हाला इथं फक्त, मग खालचा तुमचा संख्या गट काय ए हे उत्तर असेल. अशी लयबद्ध मांडणी असते. मग ती अक्षरांची सुद्धा असते, संख्यांची सुद्धा असते. 2 2 4 5, काही वेळेस 3 ह्याचा समूह असतो, 4 ह्याचा समूह असतो, काही 3 ह्याचा असतो, काही 2 ह्याचा असतो. शक्यतो 3 ह्याच्यावर लय प्रश्न आलेले आहेत. अशा पद्धतीचे लयबद्ध मांडणीवर प्रश्न असतात. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे सगळा सिलेबस मी तुम्हाला सांगतोय. ज्या वेळेस मी एक टाईप घेईन ना, एक टाईप म्हणजे एका टाईपमधला एक सब टाईप घेईन मी, लयबद्ध मांडणीमधला मी अक्षर घेईन, त्यावेळेस तुमचा त्या यूट्यूबच्या लेक्चरमधनं तुमचा तो मुद्दा क्लिअर होईल, तुमचा तो मुद्दा. आणि नुसता मी मुद्दा घेणार नाही, त्याच्यावर आलेले प्रश्न सुद्धा घेईल की तुमच्या लक्षामध्ये येईल की NMMSने आत्तापर्यंत, ते प्रश्न मी तुम्हाला सरावासाठी देईल की NMMSने आत्तापर्यंत स्कॉलरशिपची परीक्षा घेत असताना, त्याचे प्रश्न तयार करत असताना इथून पाठीमागे 10 वर्षापर्यंत कसे प्रश्न तयार केले, एखादा प्रश्न कसा रिपीट केला, काही वेळेस संख्यावर प्रश्न विचारला, काही वेळेस आकृतीवर प्रश्न विचारला, काही वेळेस अक्षरावर प्रश्न विचारला. अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला 1 बाय 1 लेक्चरच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. इतर म्हणजे मिससेलनेस, म्हणजे याच्यामध्ये काय अशा गोष्टी आहेत, इतर म्हणजे काय, आता मेन टाईप झाली. आता सब टाईप्समध्ये काय असतं, म्हणजे काय गोष्टी असतात की त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. मग एखादा मुद्दा याच्यातनं राहू बी शकतो, परंतु शिकवताना राहणार नाही, लेक्चरच्या माध्यमातून राहणार नाही. मग आकृतीमधील त्रिकोणाची चौरसांची संख्या म्हणजे काय दिलं जातं, त्यावेळेस तुम्हाला एखादी आकृती दिली जाते. समजा अशा पद्धतीची तुम्हाला आकृती दिली जाईल आणि याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलं जाईल, अशा पद्धतीची तुम्हाला आकृती दिली जाईल आणि तुम्हाला विचारतील याच्यामधील चौरसांची संख्या किती. याच्यावर सुद्धा लॉजिक आहे, याचं एक सूत्र आहे, ते तुम्हाला लेक्चरमध्ये सांगेल मी. सूत्र काय की कसं मोजायचं फास्ट. मग आपण आपल्या पद्धतीने मोजायला गेलो, तर आपण कसं मोजणार, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 तर चौरस तयार झाले. 10 तर चौरस तयार झाले. मग याच्यामध्ये परत ऍड काय होणार, असा एक चौरस तयार होतोय 11. ठीक आहे, मग हा पुढचा तयार होईल 12, त्यानंतर हा परत तयार होईल 13. अशा पद्धतीने तुम्हाला चौरसांची संख्या किती, त्रिकोणांची संख्या किती, आयतांची संख्या किती, अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. पुढे तुम्हाला काय विचारलं जाईल, कालमापन. सगळ्यात महत्त्वाचं कालमापन आणि दिशाज्ञान, याच्यावर दरवर्षी प्रश्न आहे. एखाद्या वर्ष आहे की प्रश्न नाही, दरवर्षी तुम्हाला
एक दोन प्रश्न विचारले जातात. कालमापन म्हणजे काय, याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय विचारलं जाईल, तुम्हाला समजा ह्या वर्षी 2025ला 15 ऑगस्ट समजा गुरुवारी होता. मी अंदाज सांगतोय, लगे बघू नका गुरुवारीच होता का. तुम्हाला विचार 2025ला 15 ऑगस्ट गुरुवारी होता, तर त्याच वर्षी म्हणजे 2025लाच लाल बहादूर शास्त्री यांची जयंती कोणत्या वारी येईल, कोणत्या वारी येईल, डेट नाही, कोणत्या वारी येईल, त्या दिवशी कोणता वार असेल. मग तुम्हाला लॉजिक लावावं लागेल की 15 ऑगस्टला गुरुवार होता, मग लाल बहादूर शास्त्रीची जयंतीची तारीख तुम्हाला माहीत पाहिजे. मग तारीख किती, 2 ऑक्टोबर ही तारीख तुम्हाला माहीत पाहिजे, ही तारीख तुम्हाला माहीत पाहिजे. मग 2 ऑक्टोबरमध्ये अजून काय असतं, महात्मा गांधीजी यांची जयंती असते, महात्मा गांधीजी यांची जयंती असते. मग हे तुम्हाला माहीत पाहिजे. मग त्याच्यावरून एक सूत्र आहे, त्याच्यावरनं लॉजिक कसं एकदम 30 सेकंदामध्ये तुम्ही लगेच उत्तर देऊ शकता. 15 ऑगस्टला गुरुवारी होता, लाल बहादूर शास्त्रींची जयंती ह्या वारी होती. मग याच्यासाठी महत्त्वाचे जे काही 20-22 डेज आहेत ते तुम्हाला पाठ असले पाहिजे. म्हणजे तुम्हाला एक 15 ऑगस्ट माहीत असलं पाहिजे, 26 जानेवारी तेथं 15 ऑगस्टला असतो, 26 जानेवारीला असतो, हे तर जाऊ द्या. पण तुम्हाला समजा जागतिक पर्यावरण दिन कधी असतो, असे समजा लॉजिकली समजा 5 जूनला असतो, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. युवा दिन कधी असतो, समजा 12 जानेवारीला असतो. लाल बहादूर शास्त्री जयंती जसं सांगितलं 2 ऑक्टोबरला, महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबरला. शिक्षक दिन असतो तुमचा, शिक्षक दिन असतो 5 सप्टेंबरला. ख्रिसमस म्हणजे नाताळ कधी असतं, समजा 25 डिसेंबरला. ह्या सगळ्या थोडेफार गोष्टी माहीत असले की 20 सेकंदामध्ये 10 ते 20 सेकंदामध्ये तुमचं उत्तर निघणार. 10 ते 20 सेकंदामध्ये तुमचं कालमापन म्हणजे काय असतं, तुमचं कॅलेंडर. हां, अजून एक याच्यामध्ये गोष्ट कोणती पाहिजे की 31 दिवस असणारे महिने कोणते, 29 दिवस असणारे महिने म्हणजे 30, 29, 30, 28, 29 फेब्रुवारीमध्ये कधी दिवस येतात, लीप वर्ष असतं. इतर दिवशी 365 दिवसांचं वर्ष असतं, त्या दिवशी 366 असतं. मग 31चे महिने किती, 29चे समजा लीप वर्ष ते असतं, 30चे किती, 28चे तर फेब्रुवारी असतं, एकच असतो. अशा पद्धतीचे तुम्हाला हे पाठ असणं गरजेचं आहे. मग दिशाज्ञान म्हणजे काय असतं, डायरेक्शनचं तुमचं ज्ञान किती. समजा याच्यामध्ये प्रश्न असतात, हा व्यक्ती समजा त्याच्या घरापासून 6 किलोमीटर चालत पश्चिम दिशेला गेला, तिथून तो बी या ठिकाणी गेला. मग बी या ठिकाणाहून तो उत्तर दिशेला 8 किलोमीटर चालत गेला. अशा पद्धतीचे प्रश्न असतात. तर तो सध्या सी या ठिकाणी गेला. मग सध्या तो सी या ठिकाणी त्याच्या घरापासून म्हणजे ए या ठिकाणापासून सगळ्यात जवळ किती अंतरावर आहे. मग तो असा जर तुम्ही आलेल्या रोडने विचार केला तर 8 आणि 7 14 किलोमीटर होते, पण सगळ्यात जवळ मग त्याच्यासाठी तुम्ही अशी काय करणार, सगळ्यात जवळचं अंतर हे झालं. मग हा झाला काटकोन त्रिकोण तयार, म्हणजे समजा 90 अंशाचा त्रिकोण तयार झाला. मग याच्यावर तुम्हाला सूत्र आहे, तुम्हाला तुमच्या वर्गामध्ये सूत्र आहे, तो म्हणजे पायथागोरसचा प्रमेय. पायथागोरसचा प्रमेय काय सांगतो, मग कर्ण वर्ग बरोबर एक बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. मग एक बाजू काय आहे, 6 आहे, 6चा वर्ग अधिक दुसरी बाजू काय आहे, 8, 8चा वर्ग, 6चा वर्ग 36 आला, 8चा वर्ग 64 आला, 64 आणि 36ची बेरीज केली तुम्ही 100 आली. मग कर्ण वर्ग बरोबर 100 आलं, 100चं वर्गमूळ काढलं 10 आलं, म्हणजे कर्ण बरोबर 10 आलं, म्हणजे कर्णाची बाजू किती आली, 10 किलोमीटर. मग त्याचं उत्तर. अशा पद्धतीचे प्रश्न. आता वेळेअभावी तुम्हाला मी सिलेबस सांगतोय, पण तुमच्या बी लक्षात आलं पाहिजे हे सांगतंय काय, त्यामुळे तुम्हाला एक उदाहरण मी समजावून सांगतोय. हे झालं दिशाज्ञानावर प्रश्न, हे झाले कालमापावर तुम्हाला सांगितले. अशा पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे, पुढे बघू. आकृती पूर्ण करणे. आकृती पूर्ण म्हणजे काय, एखादी आकृती दिली जाते तुम्हाला, आणि त्या आकृतीमधला एखादा भाग हा तुम्हाला दिलेला नसतो. आणि तो भाग तुम्हाला पूर्ण करायचा असतो. हा भाग तुम्हाला दिला नाही, आणि हा भाग खालील 4 आकृत्यांमध्ये असतो, कुठल्या तरी एका आकृतीत, आणि तो लपलेला भाग तुमचा आकृती पूर्ण करून काढायचा असतो. मग तुम्हाला अशा प्रकारचं ऑप्शन असणार, आणि ते खाली तुम्हाला दिलेलं असणार. त्यानंतर तुमचं लपलेला भाग आकृतीतला सेम अशाच पद्धतीचा प्रश्न असतो, सेम अशाच पद्धतीची आकृती दिली जाते तुम्हाला, अशाच पद्धतीची आकृती दिली जाते, आणि असा भाग तुम्हाला दिला जातो. आणि हा जो भाग आहे, हा भाग खाली तुम्हाला ऑप्शनमध्ये असतो, तो तुम्हाला शोधून काढायचा असतो. दरवर्षी प्रश्न आहे ह्याच्यावर, त्यानंतर रांगेतील क्रमांक स्थान म्हणजे तुम्हाला एखादीची अशी रांग दिली जाते. मग महेश 5व्या क्रमांकावर उभा आहे, महेशच्या मागं किरण, तिथून मागं
6व्या क्रमांकावर उभा आहे, मग त्याच्या मागं योगेश उभा आहे, मग त्यांचं तो कितव्या क्रमांकावर उभा आहे. हे रांगेतील क्रमांक, स्थान, घनावरील अंक. घनावरील अंक म्हणजे तुम्हाला क्यूब दिलेला असतो, क्यूब. मग क्यूब अशा पद्धतीने तुम्हाला क्यूब दिला जातो, अशा पद्धतीने तुम्हाला क्यूब दिला जातो, अशा पद्धतीने तुम्हाला क्यूब दिला जाईल. आणि या क्यूबचा तुम्हाला काय जाईल, इथं समजा 2, 3, 4, मग असे 3 क्यूब दिले जातील. मग समोरचा अंक कोणता, पाठीमागील अंक कोणता, अशा पद्धतीचे तुम्हाला प्रश्न विचारले जातील. अशा पद्धतीचे तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातील. हे झाले क्यूबवर प्रश्न. अशा पद्धतीने तुम्हाला क्यूबवर प्रश्न विचार. वेन आकृती, वेन आकृतीमध्ये सोपी, हे तर तुम्हाला फिक्स मार्क देणार आहे. कारण या वेन आकृतीवर 1 प्रश्न, 2 प्रश्न, 3 प्रश्न, 2 प्रश्न अशा असतात, 1 प्रश्न असतो. वेन आकृती म्हणजे कसं असतं, या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीचं सर्कल तुम्हाला दिलं जातं, अशा पद्धतीचं सर्कल तुम्हाला दिलं जाईल. याच्या ठेकमध्ये तुम्हाला परत चौकोन काढला जाईल, याच्यामध्ये तुम्हाला चौकोन काढला जाईल, याच्यामध्येच त्रिकोण असेल, याच्यामध्येच त्रिकोण असेल. मग इथं 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5, 6 असं तुम्हाला दिलं जाईल, असं तुम्हाला दिलं जाईल. आणि तुम्हाला विचारलं जाईल, मग ह्याच्यामध्ये समजा ह्यामध्ये चित्रकला आवडणारे विद्यार्थी दिले जातील, याच्यामध्ये विज्ञान आवडणारे विद्यार्थी दिले जातील, दिले जातील, आणि याच्यामध्ये तुम्हाला तुमचं मॅथ, गणित आवडणारे विद्यार्थी दिले जातील. मग ते विचारतील तुम्हाला खाली प्रश्नामध्ये. पहिला प्रश्न विचारतील की गणित आणि चित्रकला आवडणारे किती विद्यार्थी आहेत. गणित आणि चित्रकला, विज्ञान नाही. मग गणित आणि चित्रकला आवडणारे किती विद्यार्थी, 3 विद्यार्थी. किती असे विद्यार्थी त्यांना सगळेच विषय आवडतात, म्हणजे तो त्रिकोणात पण आहे, सर्कलमध्ये पण आहे, चौकोनात पण आहे, 4 विद्यार्थी. किती असे विद्यार्थी ज्यांना फक्त चित्रकला आवडते, जो फक्त वर्तुळात आहे, त्रिकोणात पण नाही, चौकोनात पण नाही, 2 विद्यार्थी. हे असे सोपे प्रश्न तुम्हाला ठोकळा म्हणजे मगाशी तुम्हाला सांगितलं, अशा पद्धतीचे क्यूबवर तुम्हाला ठोकळ्यावर प्रश्न विचारले जातात. कागदाला गाड्या, पारदर्शक कागद, मग ते कागदाला गाड्या गाडणे, ते उघडल्यानंतर कसा दिसेल, अशा पद्धतीचे. किंवा ठोकळा उघडल्यानंतर कसे दिसेल, कोणती बाजू, वरची बाजू कोणती, खालची उजवी अशा पद्धतीचे तुम्हाला प्रश्न विचारले जातील. आता हा तुम्हाला जो पाठ मी समजावून सांगितला, हा पूर्णपणे तुमचा बौद्धिक क्षमता चाचणी या विषयाचा आहे, म्हणजे या पेपरचा आहे. म्हणजे तुम्हाला NMS स्कॉलरशिप परीक्षेमध्ये जसे 2 पेपर आहेत. पहिला आहे तुमचा बौद्धिक क्षमता चाचणी आणि दुसरा आहे तुमचा शालेय क्षमता चाचणी. शालेय क्षमता चाचणी मी नेक्स्ट पार्टमध्ये तुमचा घेईन, नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शालेय क्षमता चाचणी म्हणजे तुमच्या पुस्तकातील इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, विज्ञान म्हणजे तुमचं सायन्स, ह्याच्यावर कशा पद्धतीने प्रश्न येतात, पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. आता सध्या तुमचा जे तुमच्या शालेय अभ्यासक्रमात नाही, जो पूर्णपणे पाठ तुम्हाला वेगळा आहे, जो तुम्हाला मार्क्स मिळवून देणार आहे, फक्त तुम्हाला थोडासा अभ्यास करायचा आहे, प्रश्न परत प्रश्न सोडायचे आहे. आणि जेवढे मी तुम्हाला जे काय 8, 9, 10 टाईप सांगितले, त्याच्यामध्ये जेवढे सब टाईप सांगितले, मग अक्षरावर सांगितले, अंकावर सांगितले, काही आकृत्यावर प्रश्न आहेत, काही तुमचे क्यूबवर आहेत म्हणजे घनावर आहेत, काही ठोकळ्यावर आहेत, म्हणजे अशा पद्धतीचे जेवढे प्रश्न आहेत, वेन डायग्रामवर आहेत तुमचे, हे सगळ्या प्रश्न, तुमच्या भौमितिक आकृत्या सांगितल्या, चौरस, आयत, त्रिकोण, ह्या सगळ्या प्रश्न सोडवायला प्रत्येकामध्ये लॉजिक आहे. आणि हे लॉजिक काही तुमचं सूत्राने सुटेल, काही फॉर्म्युल्यानुसार सोडवता येईल. अर्जंटमध्ये म्हणजे तसं तुम्हाला सांगितलं, कालमापनला फॉर्म्युला आहे, दिशाज्ञानना जसा फॉर्म्युला, पायथागोरसचा प्रमेय सांगितला तुम्हाला. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काही प्रश्न फॉर्म्युल्याने सुटतील, काही प्रश्न तुमचे लॉजिक डेव्हलप परत उदाहरणं सोडल्यानंतर सुटतील. ह्या सगळ्या गोष्टींची तयारी मी तुमच्याकडून करून घेणार आहे, ते बी यूट्यूबच्या माध्यमातून. रोजच्या रोज तुम्हाला लेक्चर झाल्यानंतर PDF देऊन, रोजच्या रोज तुम्हाला लेक्चर झाल्यानंतर त्याच्यावर क्वेश्चन सोडवण्यासाठी देऊन, आणि त्या दिलेल्या क्वेश्चनवर आणि तुम्ही सोडलेल्या क्वेश्चनवर त्याच्यावर आधारित तसेच मिळत्या जुळत्यावर दर रविवारी टेस्ट घेऊन हे सगळी तुमच्याकडनं तयारी करून घेणार आहे. आणि मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो, मी तुम्हाला खात्रीने सांगतो, ज्यावेळी सगळी यूट्यूब सिरीज तुम्ही करसाल, प्रत्येक टाईप्स तुमचा ॲट द एंड क्लिअर झालेला असेल, आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला याच्या माध्यमातून मिळालेल्या असेल. व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल अशी अपेक्षा करतो. आवडला असेल आणि नक्कीच खरंच आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि पुढचा व्हिडिओ जसा शालेय क्षमता चाचणीचा पाठ मिळवण्यासाठी किंवा त्याच्यावर यूट्यूब सिरीजचे लेक्चर मिळवण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.